नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, माझ्या अकॅडमीमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ बघताय म्हणजे माझ्या अकॅडमीमध्येच आहात, तुम्ही काळजी करू नका. आत्तापर्यंत आपण आपले सगळ्यात इम्पॉर्टंट वर्ड बघत होतो की जे डेली लाईफमध्ये आपण कोणकोणते सेंटेन्सेस किंवा कोणकोणते वर्ड्स, कोणकोणते फ्रेझल वर्ब्स आपण जे आहे यूज केले होते, राईट. पुढचा पार्ट आहे, सेकंड पार्ट आहे. पहिला पार्ट बघितला नसेल तर पहिला पार्ट जाऊन बघा. त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काही वोकॅब्युलरी आहेत किंवा काही खूप इम्पॉर्टंट सेंटेन्सेस आहेत जे आपण डेली लाईफमध्ये वापरत असतो. प्लीज चांगल्या प्रकारे व्हिडिओ बघा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर का फक्त 2 महिन्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स तुम्हाला इंग्रजी शिकायचं आहे, लाईव्ह इंट्रॅक्शन आपलं असणार आहे. भाई कसं आहे ना, थोडं इंग्रजी शिकताना हसतं खेळतं वातावरण पाहिजे यार. आणि माझं असं नाही की मला बोर शिकवायला आवडत नाही. मी ना कसं चिल करत करत, एन्जॉय करत करत, गाणे म्हणत म्हणत शिकवतो भाई. ही माझी खासियत आहे. आणि जोपर्यंत मी तुम्हाला बोलत नाही ना तोपर्यंत मेरे को मजा नाही आता, टू बी ऑनेस्ट. मला मजाच येत नाही ती, समजलं ना. तर त्याच्यामुळे आपण काय अजूनपर्यंत जर तुम्हाला स्पोकन इंग्लिशचा क्लास लावायचा विचार असेल तुमचा आणि लावायचा असेल तर लगेच आम्हाला मेसेज करा दिलेल्या नंबरवर. रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट राहतील, बुक्सचा ॲक्सेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देऊ, आणि सगळ्यात मोठी गोष्ट लाईव्ह क्लासेस राहणार आहेत, पर्सनल इंट्रॅक्शन राहणार आहे. थाउजंड्स ऑफलाईन क्लासेसपेक्षा आपली ऑनलाईन क्लास कधीही बेटर आहे. मी का म्हणतोय, कारण माझ्या विद्यार्थ्यांचा आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे आणि माझे विद्यार्थी अजूनही मला कॉलवर कशा बोलतात माहिती का, इंग्लिशमध्ये बोलत असतात, एकदम जबरदस्त बोलत असतात. ठीक आहे ना. तर आपण विदाऊट एनी फर्दर अडू पुढचे काही सेंटेन्सेस बघूया. सगळ्यात पहिले जर का मला म्हणायचं आहे की यार तुझा काय प्लॅन आहे भाई आजचा, आज काय 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 प्लॅन आहे तुझा आजचा, मग कसं म्हणणार व्हॉट इज युअर प्लॅन, कसं म्हणणार व्हॉट इज युअर प्लॅन, तुझा काय प्लॅन आहे. यार माझा प्लॅन आज चिल करायचा आहे भाई, माझा प्लॅन आज चिल करायचा आहे. मग माय प्लॅन इज अबाउट चिलिंग, की मी चिल करणार आहे आज. ठीक आहे ना. नेक्स्ट सेंटेन्स बघा. नेक्स्ट सेंटेन्स काय आहे, एक सेकंड मला पेन सिलेक्ट करू द्या म्हणजे कसं तुम्हाला शिकवायला सोपं जाईल. ओके, तुझा काय प्लॅन आहे. तुम्हाला काही काम असेल यार, तुम्ही बिझी असाल की मी भाई आज बिझी, मला डिस्टर्ब करू नको. मग कसं म्हणणार की आय हॅव वर्क, मला काम आहे यार, प्लीज डोंट डिस्टर्ब मी, आय हॅव वर्क म्हणजे मला काम आहे. तुम्हाला म्हणायचं आहे की मला थोडं काम आहे, मग कसं म्हणणार आय हॅव वर्क. नेक्स्ट सेंटेन्स काय, यार तुम्ही जर का फ्री असाल तुम्ही काय काही काम नाही, एकदम चिल चल रहा भाई अपना, मग कसं म्हणणार आय एम फ्री आके मेरे को खरीद ले, आय एम फ्री. ठीक आहे, मी मोकळा आहे किंवा मी मोकळी आहे. ओके. नेक्स्ट आहे मला नंतर फोन कर, आता मी बिझी आहे. मग कसं म्हणणार आय एम बिझी, आय हॅव वर्क, कॉल मी लेटर, मला नंतर कॉल कर, मी सध्या बिझी आहे, कॉल मी लेटर. ओके. नेक्स्ट सेंटेन्स बघा की आय विल कॉल यू, की मी तुला कॉल करेल. आय विल कॉल यू, मी तुला नंतर कॉल करेल, आता कॉल करणार नाही. विल म्हटलं तर ते आता नाही, फ्युचरमध्ये जातं भाई. विल म्हणजे फ्युचर, सो मी तुला नंतर फोन करेल किंवा करतो, समजलं. नेक्स्ट सेंटेन्स बघा की यार आपण नंतर भेटू, आय विल सी यू लेटर, मी तुला नंतर भेटेल. यार पेन का कलर चेंज झाला नाही. ओके फाईन, चलो ठीक आहे. नेक्स्ट बघा. नेक्स्ट सेंटेन्स काय आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे की यार काळजी घे भाई, तू कुठं पण चाललायस थोडं काळजी घे. कसं म्हणणार टेक केअर. तुम्हाला जर समोरच्याला काळजी घ्यायला सांगायचं असेल तर टेक केअर म्हणायचं त्याला सरळ. नेक्स्ट काय वर्ड आहे की यार चलो, एखादा माणूस जात असेल ना, काहीतरी चांगलं काम करायला जात असेल, काहीतरी मोठं काम करायला जात असेल तर त्याला गुड लक म्हणायचं. भाई गुड लक, तुला खूप खूप शुभेच्छा आणि म्हणत जा. ठीक आहे ना. बेस्ट ऑफ लक पण ठीक आहे, पण जनरली आपण गुड लक म्हणतो. कोणतंही काम सुरू करायचं असेल, कोणतंही नवीन काम करत असेल, जॉबला जात असेल, ऑफिसला जात असेल, कोणत्या ऑब्स्टॅकलला भिडत असेल तो जाऊन, तर त्याला मला गुड लक भाई, तू सगळं चांगलं हो. ठीक आहे ना. नेक्स्ट सेंटेन्स बघा काय की यार तू छान केलंस, यू डिड गुड, मग कसं म्हणतात वेल डन. एखादी गोष्ट चांगली गेली तर, समजला. नेक्स्ट बघा भाई. नेक्स्ट काय सेंटेन्स आहे. नेक्स्ट आहे की यार खूप खूप अभिनंदन तुझं. अभिनंदनला सगळ्यांना माहिती कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतो आपण. काय म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन, स्पेलिंग बघून घ्यायचं नीट चांगल्या प्रकारे. CONGRATULATIONS, कॉंग्रॅच्युलेशन्स आपण त्याला म्हणत असतो. नेक्स्ट काय सेंटेन्स आहे. नेक्स्ट तुमचा सेंटेन्स आहे की भाई पुढे गेलं. हा यार सगळं रेडी आहे का, हो सगळं रेडी आहे, सगळं तयार. मम्मी जेवण रेडी आहे का, हो बेटा सगळं रेडी आहे, एव्हरीथिंग इज रेडी. कसं म्हणणार एव्हरीथिंग इज रेडी, सगळं रेडी आहे. ओके. नेक्स्ट काय सेंटेन्स आहे. नेक्स्ट आहे भाई काहीही अशक्य नाही, अशक्य किंवा शक्य, काहीही शक्य नाही म्हणायचं आहे तर नथिंग इज पॉसिबल, की सध्या काहीच पॉसिबल नाही, सध्या काही शक्य नाही आहे, सो नथिंग इज पॉसिबल. सध्या काही शक्य आहे तर एव्हरीथिंग इज पॉसिबल.
ठीक आहे. आणि काहीही अशक्य आहे म्हणायचं असेल तर या पॉसिबलच्या जागी तुम्ही इम्पॉसिबल करा. नथिंग इज इम्पॉसिबल. आणि ह्याच माइंडसेट ठेवायचा तुम्हाला. काहीही अशक्य नाही असा माइंडसेट ठेवून चालायचं लाईफमध्ये. ठीक आहे ना. नेक्स्ट काय आहे की सगळं काही शक्य आहे. एनिथिंग इज पॉसिबल. सगळं काही होऊ शकतं. सगळं काही शक्य आहे. एनिथिंग इज पॉसिबल. नेक्स्ट काय, तुला कोणतरी फोन कर. तुम्हाला म्हणायचं तुला कोणतरी फोन करत आहे. मग कसं म्हणणार, यार समवन इज कॉलिंग यू ब्रदर. समवन इज कॉलिंग यू. तुला कोणी ना कोणीतरी ना काय भाऊ फोन करताय. मग समवन इज कॉलिंग. समवन म्हणजे कोणीतरी, म्हणजे इज कॉलिंग म्हणजे फोन करत आहे. व्हॉट इज द नेक्स्ट वर्ड, की यार कुणी तिथे आहे का. तिथे कुणी आहे का. मग कसं म्हणणार, इज एनीवन देअर. देअर म्हणजे तिथे. मी सांगितलं होतं तुम्हाला. इज एनीवन देअर. तिथे कुणी आहे का. मग कसं म्हणणार, इज एनीवन देअर, की त्या ठिकाणी कुणी आहे का. नेक्स्ट सेंटेन्स आहे आपला, ओके ओके, हा तुमचं काहीतरी हरवलं आणि तुम्हाला ते सापडलं. येस, आय फाउंड इट. आय फाउंड इट. काय म्हणणार, आय फाउंड इट. मला ते सापडलं. आय फाउंड इट. ठीक आहे. त्यानंतर सेंटेन्स आहे तुम्हाला, यार माझ्याकडून ते हरवलं यार. माझ्याकडून ते हरवलं. कसं म्हणणार, आय लॉस्ट इट यार. आय एम सॉरी यार, आय लॉस्ट इट. मी हरवलं ते, है ना. त्यानंतर तुम्हाला म्हणायचं असेल की यार ते परिस्थितीवर अवलंबून. तुम्हाला कोणी विचारलं की तू रोज रात्री 12 वाजता जेवतो का. मग ते परिस्थितीवर अवलंबून असतं. कधी लवकर तर लवकर जेवतो. मग कसं म्हणणार, इट डिपेंड्स. ते सिच्युएशनवर डिपेंड असतं. कसं म्हणणार, इट डिपेंड्स. ते डिपेंड करतं. मी लवकर आलो तर लवकर जेवतो, लेट आलो तर लेट जेवतो. सो इट डिपेंड्स. ते डिपेंड करते, अवलंबून राहतं एखाद्या गोष्टीवर. नेक्स्ट काय, की यार भाई आता नाही, तुला वेळ सगळं सांगेल. मी आता काहीच बोलत नाही, तुला वेळ सगळं सांगेल. मग कसं म्हणणार, भाई आय एम नॉट टेलिंग यू एनिथिंग, टाइम विल टेल. वेळ हे तुला सगळं सांगेल. आणि खरं भाई सगळ्यात जबरदस्त गोष्ट ही, एखाद्या असं किचकिच करत असेल ना तर सरळ सरळ म्हणा, भाई तू अभी उड रहा है ना, टाइम तेरे को सब बताएंगा एक दिन. ठीक आहे, वेळ तुला सगळं सांगेल. नेक्स्ट काय, बी पॉझिटिव्ह. थोडं सकारात्मक राहा. मग पॉझिटिव्ह राहा. बी पॉझिटिव्ह. ठीक आहे. निगेटिव्ह राहा तर बी निगेटिव्ह. पण निगेटिव्ह आपण सहजासहजी म्हणत नसतो. ठीक आहे ना, पॉझिटिव्ह म्हणायचं असतो. मग यार हॅपी राहा, सदैव आनंदी राहा. मग कसं म्हणणार, स्टे हॅपी ब्रदर, स्टे हॅपी. थोडं आनंदी राहा. ठीक आहे. नेक्स्ट काय, की यार हसत राहा. हसत राहा. कीप स्माइलिंग. एखादी गोष्ट करत राहणे त्याला कीप लावत असतो आपण. ठीक आहे. जेवत राहा, कीप इटिंग. बोलत राहा, कीप स्टॉकिंग. समजलं. हसत राहा, कीप स्माइलिंग. ओके. नेक्स्ट आहे गॉड ब्लेस यू, की देव तुझं भलं करो. गॉड तुला आशीर्वाद देव. सो गॉड ब्लेस यू असं तुम्हाला त्याला म्हणायचं असतं. नेक्स्ट वर्ड काय, की यार ते पुरेसे आहे भाई, बस दॅट इज इनफ. आता तू जे बोलतोयस ना तिथंच थांब, हे लई पुरेसे आहे, आता लई बोललास. मग कसं म्हणणार, भाई दॅट इज इनफ. इनफ इज इनफ नाव. दॅट इज इनफ, की खूप झालं आता. ठीक आहे ना. ओके. नेक्स्ट बघा, की यार तुला पेन पाहिजे का. तू म्हणता नाही 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 मला गरज नाही. मला गरज नाही साठी आपण म्हणत असतो नो नीड भाई, नो नीड, थँक्यू, धन्यवाद, नो नीड. ओके. नेक्स्ट सेंटेन्स बघा. नेक्स्ट सेंटेन्स तुमचं आहे की यार मला खात्री आहे, मला त्या गोष्टीची खात्री आहे. तो पक्का क्लास पण पहिला नंबर आणणार आहे, मला त्याची खात्री आहे. सो मला खात्री कसं म्हणणार, आय एम शुअर. आय एम शुअर. शुअर म्हणजे खात्री असणे, मला खात्री आहे या गोष्टीची. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे तुमचं की मला खात्री नाही. नाही तर नॉट लावायचं. आय एम नॉट शुअर. ठीक आहे. सगळ्यात जास्त वापरत असतो जनरली आपण. ठीक आहे. 2 दिवसातून एकदा तर वापरता म्हणजे वापरता. यार तुला काय वाटतं यार या गोष्टीबद्दल, यार मला असं वाटतं, तुला काय वाटतं. तुला काय वाटतं बोलायचं असेल तर काय म्हणणार, व्हॉट डू यू थिंक ब्रदर. तेरे को क्या लगता है भाई, तुला काय वाटतं. कसं म्हणणार, व्हॉट डू यू थिंक. व्हॉट डू यू थिंक, तुला काय वाटतं या गोष्टीबद्दल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, चला आता आपण सुरू करूया. ठीक आहे. लेट स्टार्ट. कसं म्हणणार, लेट स्टार्ट. लेट अस म्हणजे आपण सगळं, लेट म्हणजे करूया आणि काय, स्टार्ट म्हणजे सुरू. आपण सुरू करूया, आपण काही ना काहीतरी सुरू करायचं. लेट स्टार्ट. आणि शेवटचा वर्ड आहे तुमचा पुढे चालू ठेव. तू जे करतोयस ना ते सुरू ठेव. मी तुम्हाला सांगितलं होतं कीपच्या वेळेस, कीप स्माइलिंगच्या वेळेस एखाद्या दिवशी करत राहा. सो जे तू करत राहा, मग कसं म्हणणार, कीप गोईंग. चालत राहा. जे सुरू आहे ते करत राहा. कीप गोईंग. समजला. अशा प्रकारे हे काही मी 100 वाक्य सेंटेन्सेस तुम्हाला आतापर्यंत सांगितले. आय होप तुम्हाला समजले असतील. तुम्हाला काय करायचं आहे माहिती का भावांनो, तुम्हाला ना प्लॉट समजायचा. विदाउट प्लॉट बिलकुल काही करायचं नाहीये. प्लॉट समजसाल तर पुढे जायचं, नाही तर मतलब नाहीये. ठीक आहे. सो प्लॉट समजा आणि मग या सेंटेन्सेसचा वापर तुम्हाला करायचा आहे. बाकी इंग्लिश बोलायचं असेल फक्त 2 महिन्यामध्ये तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आपण पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.